नमस्कार सर्वांना. खूप खूप नमस्कार. तर विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती जी आहे ती तलाठी भरती आता खूप मोठ्या प्रमाणावर सगळीकडे निघणार आहे. मग संपूर्ण स्पर्धा परीक्षा विश्वामध्ये जे अभ्यास करतात विद्यार्थी त्यांना ही खूप आनंदाची आणि मोठी बातमी आहे. त्यासाठी सर्वांनी जोरदार प्रयत्न करा, अभ्यासासाठी खूप प्रयत्न करा आणि जीवनामध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न करा. तर आज आपण या ठिकाणी मराठी व्याकरणाचे जे प्रश्न आहेत त्या मराठी व्याकरणाचे प्रश्न आपण या ठिकाणी बघायचे आहेत. तर मराठी व्याकरणाचे प्रश्न आपण बघूया. तर पहिला प्रश्न आपल्या पुढे येत आहे. पहिला प्रश्न आहे, बहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या प्रकारचे साहित्य लिहिलेले आहे? बहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या प्रकारचे साहित्य लिहिलेले आहे? तर बहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या प्रकारचं साहित्य लिहिलेलं आहे? तर आपल्याला माहिती पाहिजे की बहिणाबाई चौधरी हे मराठी साहित्य क्षेत्रामधील मोठं नाव आहे. मराठी साहित्य क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांनी चांगलं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि हा प्रश्न तलाठी 2014ला विचारलेला आहे बघा. मी जे आता झालेलं आहे ते PYQ जे आहेत ते PYQ प्रश्न कशा पद्धतीनं जे आहेत ते घेणार आहोत. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते काय लिहिलेलं आहे? या प्रश्नाचं उत्तर 2 आहे, ब. या प्रश्नाचं उत्तर ब. बहिणाबाई चौधरी या ज्या आहेत या यांनी कोणत्या प्रकारचं साहित्य लिहिलेलं आहे? तर ग्रामीण साहित्य जे आहे ते ग्रामीण साहित्य जे आहे ते ग्रामीण साहित्य लिहिलेलं आहे बहिणाबाई चौधरींनी. बहिणाबाई चौधरी ह्या खूप मोठ्या लेखिका होत्या, लेखिका कवी होत्या आणि त्यांनी साहित्य क्षेत्रात इतकं काम केलेलं आहे. त्यांच्या कविता खूप प्रसिद्ध आहेत बघा. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, एक पिल्लासाठी तिने झोका झाडाले टांगला. अरे शेताड शेत कुण्या शेताला मी जाऊ, बंधवाच्या माझ्या हेल कावा घेतो गहू. असं अप्रतिम काव्य लेखन जे आहे ते बहिणाबाई चौधरी यांनी केलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर, हा प्रश्न आहे बहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या प्रकारचे साहित्य लिहिले? तर ही बहिणाबाई चौधरी यांनी ग्रामीण कविता, ग्रामीण साहित्य जे आहे ते ग्रामीण साहित्य लिहिलेलं आहे. पवाडा लिहिलेलं नाही, लावणी पण लिहिलेलं नाही, अभंग पण लिहिलेलं नाही. तर ग्रामीण कविता ज्या आहे त्या ग्रामीण कविता लिहिण्याचं काम किंवा ग्रामीण साहित्य लिहिण्याचं काम बहिणाबाई चौधरी यांनी केलेलं आहे. पुढे काय म्हटलंय बघा. बहिणाबाई चौधरी मराठी भाषेतील प्रसिद्ध ग्रामीण कवयित्रीपैकी एक आहेत. त्यांनी मुख्यत्वे गवळणी आणि ग्रामीण लोककविता लिहिल्या. गवळणी गावोगावी गायल्या जाणाऱ्या लोककविता ज्यामध्ये वेगवेगळ्या विषयावर हे जरा गायल्या जाणाऱ्या पाहिजे संगीतबद्ध कविता असतात. ग्रामीण लोककविता, ग्रामीण जीवनावर आधारित विविध प्रकारच्या कविता ज्या आहेत त्या बहिणाबाई चौधरी यांनी लिहिलेल्या आहेत. त्यामुळे बहिणाबाई चौधरी यांचा साहित्य प्रकार गवळणी आणि ग्रामीण साहित्याचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर पुढे जाऊ आपण. तुझे कारणी देह माझा पडावा या काव्यपंक्तीतील देह या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. काय प्रश्न, किती सुंदर प्रश्न विचारलेला आहे बघा. किती सुंदर प्रश्न विचारला. तलाठी परीक्षेला आलेला आहे प्रश्न 2023ला प्रश्न विचारला. ह्या प्रश्नामध्ये काय अवघड होतं बरं? इतका सोपा प्रश्न आहे. तुझे कारणी देह माझा पडावा. काय म्हटलंय? तुझे कारणी देह माझा पडावा आणि विचारलेला आहे त्यांनी देह या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर देह या शब्दाचा समानार्थी शब्द मित्रांनो काय आहे? तर देह या शब्दाचा समानार्थी शब्द आहे शरीर. देह या शब्दाचा समानार्थी शब्द आहे शरीर. देह हा माझा देह आहे, हे माझे शरीर आहे. त्यामुळे देह या शब्दाला म्हणायचं शरीर. मन म्हणता येणार नाही. मन नाही, याचं उत्तर मन नाही. याचं देह वसान नाही. त्यानंतर भक्ती पण नाही. हे तिन्ही नाही. तर शरीर, देह म्हणजे शरीर. देह ह्या शब्दाचा समानार्थी शब्द शरीर. लक्षात आलं का? हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे शरीर. तुझे कारणी देह माझा पडावा या काव्य देह या शब्दाचा अर्थ आहे शरीर. पुढचा प्रश्न काय बघा. खालील विधानातील वाक्याचे प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. हा सुद्धा किती प्रश्न आहे बघा. आणि वाक्य तिने दिलेलं आहे. काय विधान केलेलं आहे बघा. भिजकी वही हा कविता संग्रह आहे.
भिजकी वही हा कविता संग्रह आहे. भिजकी वही हा कविता संग्रह आहे. ही भिजकी वही म्हटलं असं इथे येणार. आणि याचं काय त्यांनी सांगितलं, योग्य प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. म्हणजे प्रश्नार्थक वाक्य म्हटलं की काय पाहिजे हो शेवटी, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कसं देणार, तर प्रश्नचिन्ह पाहिजे. पहिल्या वाक्यात प्रश्नचिन्ह आहे का, नाही, पहिलं गेलं. दुसऱ्या वाक्यात प्रश्नचिन्ह आहे का, नाही, दुसरं गेलं. तिसऱ्या वाक्यात प्रश्नचिन्ह आहे आणि चौथ्या वाक्यात पण प्रश्नचिन्ह आहे शेवटला, इथं तुम्ही बघू शकता. लक्षात आलं का. पण आता ह्या दोन्हीपैकी उत्तर कुणाचं असेल, तर वाक्य वाचू आपण. काय म्हटलंय, भिजकी भिजकी वही हा कविता संग्रह मला देशील का. विनंती केली की मागणी केलेली आहे. भिजकी वही हा कविता संग्रह मला देशील का, मला देशील का, ती मागा लागली, मागणी करायला. आणि शेवटचा पुढचा काय आहे, भिजकी वही हा कविता संग्रह आहे का. भिजकी वही हा काय आहे, भिजकी वही हा कविता संग्रह आहे का, हेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 100% हेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. भिजकी वही हा कविता संग्रह आहे का. भिजकी वही हा कविता संग्रह आहे का, मला माहिती नाही. भिजकी वही हा कविता संग्रह आहे का, म्हणजे हा प्रश्न विचारला आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 जे आहे ते 4 या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे जाऊ आपण. म्हणतो काय म्हटलंय, खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. तलाठी 2023 ला प्रश्न विचारलेला आहे. काय विचारला प्रश्न बघा, खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. आणि वाक्य दिलेलं आहे, शिक्षकाचा आदर करावा. काय वाक्य दिलेलं आहे, शिक्षकाचा आदर करावा. आणि ह्याच्यात त्यांनी काय सांगितलेलं आहे, नकारार्थी वाक्य ओळखा. आता पहिलं वाक्य वाचूया, शिक्षकांचा अनादर करू नये. शिक्षकांचा आदर करू नये, शिक्षकांचा आदर करू नये, शिक्षकांचा आदर करू नये. आता बघा ह्याच्यातलं कसं हे करायचं. पहिलं वाक्य शिक्षकांचा आदर करू नये, प्रश्नचिन्ह दिले, त्यामुळे हे काय आहे, नकारार्थी वाक्यात रूपांतर हे होईल काय, नाही होणार. पुढचं काय, तिसऱ्या नंबरचं शिक्षकांचा आदर करू नये, उद्गारवाचक चिन्ह दिले, हे नाही होणार. त्यानंतर शिक्षकांचा आदर करू नये, आदर करू नये, हे पण नाही होणार. आणि वरती काय म्हणलं, शिक्षकांचा आदर करावा, या वाक्याचा नकारार्थी वाक्यात रूपांतर करायचं. म्हणजे वाक्य बदललं नाही पाहिजे, पण नकारार्थी वाक्यात रूपांतर करायचं आहे. आदरचा शब्द विरोधाचा शब्द आहे अनादर, हे निगेटिव्ह आहे, हे नकारार्थी आहे. आणि हेच या प्रश्नाचं उत्तर आहे, शिक्षकांचा अनादर करू नये. आलं का, हे आदर, हे आदर, आणि इकडं आहे हे अनादर. लक्षात आलं का, हे आपल्याला माहिती पाहिजे. किती सोपा आहे बघा प्रश्न, काय ह्याच्यात अवघड होतं. खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करा. नकारार्थी वाक्यात रूपांतर करा म्हणजे काय, निगेटिव्ह नकारार्थी शब्द झाले पाहिजेत. काय आले पाहिजेत, नकारार्थी शब्द झाले पाहिजेत. नकारार्थी शब्द जे आहेत ते आले पाहिजे. नकारार्थी शब्द जर आले ना, तर तुम्हाला काहीच अडचण नाही, हे तुम्हाला होणार आहे किंवा समजून येणार आहे. लक्षात झालं का. त्यानंतर कसं असतंय, एखादे वाक्य तुम्हाला माहितीसाठी सांगतो, वाक्य तयार करताना त्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे. अर्थ नाही बदलला पाहिजे. वाक्य तयार करताना त्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे. अशा पद्धतीने याचा अर्थ बदलला आहे का बघा, आहे तसा आहे, फक्त त्याच्यामध्ये आदर या त्याच्या विरुद्ध शब्द अनादर जो आहे तो शब्द दिलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा अर्थ सांगा. तलाठी 2023 ला विचारला प्रश्न, अशुभ. अशुभ म्हणजे काय हो, अशुभ म्हणजे काय, अमानुष येईल का, नाही ना. शुभ येईल का, शुभ तर गेला यातला. संजीवनी याचा काय संबंधच नाही. अमानुष म्हणजे काय हो, अमानुष म्हणजे योग्य नसलेले, चुकीचं वर्तन करत आहे. अमानुषपणे छळ गेला आपण म्हणतो ना, त्याच्या पद्धतीनं. त्यामुळे अशुभ या शब्दाचा अर्थ आहे अमंगल. मंगल म्हणजे चांगले, मंगल म्हणजे शुभ याचा अर्थ होतो, शुभ.
शुभ. त्यानंतर मंगल म्हणजे मंगल कार्य आपण म्हणतो ना, मंगल कार्य. मंगल कार्य म्हणजे काय? चांगलं, शुभ. तर त्याचा याचा विरुद्धार्थी शब्द काय होतो? हा अमंगल. लक्षात आलं का? म्हणून अशुभ म्हणजे अमंगल. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर 2 आहे, अमंगल. या प्रश्नाचं उत्तर आहे, हे आपल्याला लक्षात येईल. पुढचा प्रश्न पाहू आपण. काय म्हटले? खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. आत्ता 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, प्रयोग जे आहे ते हमखास परीक्षेला विचारलं जातं. एक गुण याला ठरवूनच घ्या. एक गुण फिक्स. तर प्रयोग म्हणजे काय बघा, हे तर काय त्यांनी विचारले, सीतेने बोरे खाली. हा, आता ह्याला कोण आणि काय हा ज्यावेळी प्रश्न तुम्ही विचारणार ना, त्यावेळी ह्याचं प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं आपल्याला. सीतेने बोरे खाली, कुणी खाली? खाणारी कोण? सीता. खालेली काय? बोरे. खाणारी कोण? सीता. खालेली काय? बोरे. विषय संपला. हे कर्मणी प्रयोग आहे. ह्याच्यात कर्ता पण आहे, कर्त्याबरोबर कर्म आलेला आहे, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे कर्मणी. कर्मणी प्रयोग आहे. समापन नाही, पुराण नाही, नवीन नाही, तर कर्मणी प्रयोग आहे. कर्मणी प्रयोग आहे. आता कर्मणी प्रयोग कसं? सीता हा कर्ता झाला, कर्म आहे बोरे आणि क्रियापद. खाली काय आहे? खाली क्रियापद. कसली क्रिया? ही खाण्याची ना, क्रियापद, म्हणून खाली क्रियापद आहे. आणि बघा, कर्माबरोबर क्रियापद सुद्धा बदलते. बघा, इथं मी तुम्हाला महत्वाची नोट देतो, ही महत्वाचं आहे. हे कर्माबरोबर क्रियापद बदलते. कर्माबरोबर बदलते. कर्मणी प्रयोगाचा. कर्मणी आणि अकर्मणी मध्ये क्रियापद असेल का नाही? सांगा बघूया, कोण तुम्हाला सांगता येत असेल तर कमेंट्स मध्ये सांगा मला. आलं पाहिजे, ते सोपा आहे प्रश्न. इतका सोपा प्रश्न आहे हा जर प्रश्न तुम्हाला जर सोडवता आला नाही तर ह्याच्यासारखं मग काय वाईट काय नाही, तुम्हाला सांगतो. त्यामुळे कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता कर्म आलेलं असतं, कर्त्याला प्रत्यय लागतो. बघा, सीता हा कर्ता झाला, तिला ने हा प्रत्यय लागलेला आहे. आणि कर्माबरोबर क्रियापद बदलते. सीतेने बोरे खाली, सीतेने आंबा खाल्ला. लक्षात आलं काय? इथं आंबा, सीतेने आंबा खाल्ला. लक्षात आलं का? कर्त्याबरोबर कर्माबरोबर क्रियापद पण बदललं. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे कर्मणी प्रयोग. या प्रश्नाचं उत्तर काय? कर्मणी प्रयोग. पुढचा प्रश्न घ्या. घरी जाण्यापूर्वीच वातावरण थंडावले, यातील प्रयोग कोणता? आता बघा, हा प्रश्न नेट 2019 ला विचारलेला प्रश्न आहे. आता मला सांगा, तलाठी आणि नेट परीक्षेला विचारलेला प्रश्न, ह्याच्यामध्ये काय बदल वाटला हो तुम्हाला? काय बदल वाटला? काहीच नाही ना. प्रयोग फक्त जे आहे मराठी व्याकरणातलं, ते आपल्याला प्रयोग संकल्पना व्यवस्थितपणे समजून घ्यायची आहे. आणि व्यवस्थितपणे जर समजून आपण घेतली तर ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला काहीच अडचण नाही. आता इथं बघा, थंडावले, सांजावले, निजवले असे ज्यावेळी शब्द येतात ना, त्यावेळी सरळ आपण कुठलाही विचार करायचा नाही, सरळ जायचं इथं भावे प्रयोग. या प्रश्नाचं उत्तरच आहे भावे प्रयोग. जास्त विचारच करायचा नाही. सांजावले, निजवले, लक्षात आलं का? असं शब्द आले की ओळखायचं हा भावे प्रयोग आहे. भावे प्रयोगाचं वाक्य ओळखायला सगळ्यात सोपा प्रश्न आहे. भावकर्तरी प्रयोग, सभा म्हटलं भावकर्तरी प्रयोग. आणि भावे प्रयोग ज्यावेळी असतो ना, भावे प्रयोग सुद्धा सोपा आहे. मी मगाशी भावे प्रयोग तुम्हाला म्हटलं सांगतो. तर भावे प्रयोगाला कर्ता आणि कर्म या दोघांना पण प्रत्यय लागतो. प्रत्यय लागतो.
लक्षात आलं का? भावी प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म या दोघांना प्रत्यय लागतो आणि त्यामुळं भावी प्रयोगाचं वाक्य सुद्धा जे आहे ते आपल्याला ओळखण्यासाठी सोपा होते. लक्षात आलं का? त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर जे आहे, घरी जाण्यापूर्वी वातावरण थंडावले, यातील प्रयोग कोणता आहे तर भावकर्तरी प्रयोग. हे तिन्ही पण काम कर्म कर्तरी अकर्म किंवा ह्याचं उत्तर हे येणार नाही. पुढे जाऊ आपण. खालील वाक्यातील गुण विशेषणाचे उदाहरण कोणते? टीईटी 2014ला विचारलेला प्रश्न आहे. तर 2000 इथं डबल झाले बघा. टीईटी 2014ला विचारलेला प्रश्न आहे हा. खालील वाक्यातील गुण विशेषणाचे उदाहरण ओळखा. आता ह्याच्यात मला सांगा, काय ह्याच्यात अवघड आहे बाबा? थांबा 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 थांबा, इथं एक चुकलेलं आहे. ऍक्च्युली इथं त्यांनी वाक्यच दिलेलं नाही. लक्षात आलं काय? इथं वाक्य असं आहे, इथं वाक्य असं आहे, इथं वाक्य दिलेलं नाही. हे बघा, लक्षात आलं काय? हा कुत्रा, हा नाही नाही, याचा असं उत्तर येईल. हा हा काळा, तो वाक्य, हा काळा कुत्रा आहे, हा काळा कुत्रा आहे, हे असं वाक्य आहे हे. आणि हे तर वाक्य दिले नसल्यामुळे आपण वाक्य आता इथे लिहिलंय आणि आपण विचार की खालील वाक्यातील गुण विशेषणाचे उदाहरण कोणते? गुण. तर आता ह्या खालील वाक्यातील, म्हणजे आता हे वाक्य जे दिलेलं आहे, हा हा काळा कुत्रा आहे, तर याचं जे आहे ते काळा कुत्रा, हे उत्तर येणार, काळा कुत्रा. लक्षात आलं का? त्याचा गुण आहे, कुत्र्याचा गुण आहे काळा कुत्रा. सर्व मुली, हा काय गुण विशेषण होऊ शकतं का? सर्व मुली काय? मुलगी उंच आहे, मुलगी गोरी आहे, हा गुण होऊ शकतो. खूप लोक, हे होते का? हे सर्व सर्व मुली, खूप लोक, हे अमर्यादित, अकलनीय अशा पद्धतीचं विशेषण आहे ते. लक्षात आलं काय? खूप खूप लोक, खूप लोक म्हणजे किती लोक माहिती आहेत का आपल्याला? सर्व मुली. अहो सर्व मुली म्हणजे किती लोक मुली माहिती आहेत का? हे नाही. त्यानंतर शेवटी इथं एक दिलेलं आहे बघा, शेवटी काय दिलेलं आहे इथं, तर हे दोन्ही भाऊ, दोन्ही भाऊ हे पण आहे, हे संख्यावाचक विशेषण आहे, संख्यावाचक विशेषण आहे. त्यामुळे गुणवाचक विशेषण जे आहे ते हेच आहे, काळा कुत्रा. गुण, गुण, गुणवाचक विशेषण, विशेषण, गुणवाचक विशेषण. ह्या लक्षात आलं का? हे काळा कुत्रा जे आहे ते गुणवाचक विशेषण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढं बघा, खालील वाक्याचा प्रकार ओळखा. काय म्हटलंय हे? जेव्हा कळी उमलू लागते तेव्हा सुगंध वाऱ्यावर पसरू लागतो. आता काय बोलावं बरं ह्या वाक्याला? काय ह्याच्यात अवघड होतं मित्रांनो? इतके सुंदर आणि इतके सोपे प्रश्न असतात परीक्षेला, आणि मराठीमध्ये तरी मला असं वाटतं मराठीचा एकही मार्क तुम्ही चुकवला नाही पाहिजे मराठीचा. लक्षात आलं का? हे आता केवळ वाक्य आहे असेल का? केवळ वाक्य म्हणजे काय? जेव्हा कळी उमलू लागते, सुगंध वाऱ्यावर पसरू लागतो, हे लक्षात आलं का? हे एकच वाक्य असेल तर ते केवळ वाक्य म्हणते. प्रश्नार्थ प्रश्नचिन्ह आहे का? नाही. प्रश्न विचारलाय का? नाही. त्यानंतर हे मिश्र स्वरूपाचं वाक्य वाटतंय का हो? सांगा मला. प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे पटदिशी, कारण एवढं काय नाही. कमेंट्स मध्ये सांगा, नुसतं ग बसून कसं चालेल? प्रत्येक तलाठी 2023ला प्रश्न विचारलेला आहे हा, आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ताबडतोब आलं पाहिजे. जेव्हा कळी उमलू लागते तेव्हा सुगंध वाऱ्यावर पसरू लागतो. काय याचं उत्तर? काय याचं उत्तर? जेव्हा तेव्हा आलं. लक्षात आलं का? जेव्हा तेव्हा आलं ना, जेव्हा जेव्हा तेव्हा आलं की लगेच सरळ, काय विचार कुठला करायचा नाही, सरळ जायचं इथं मिश्र वाक्यात, मिश्र वाक्यातच जायचं. लक्षात आलं का? मिश्र वाक्यात जायचं आणि ह्याचं प्रश्नाचं उत्तर मिश्र वाक्यच आहे. संयुक्त वाक्य, आणि हा शब्द आलेला आहे का? नाही आलेला, पण हे येणार नाही. आणि आलं की संयुक्त वाक्याशी जोडा. जर, तर, जेव्हा, तेव्हा असे शब्द ज्यावेळी येतात आणि ज्यावेळी तुम्ही वाक्य व्यवस्थित तुम्ही वाचला तर तुमच्या लक्षात येईल ते मिश्र वाक्य असायला पाहिजे किंवा असू शकते. त्यामुळं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मिश्र वाक्य. पर्याय क्रमांक 4, मिश्र वाक्य. पुढं,
खालीलपैकी संयुक्त वाक्याचे उदाहरण कोणते ते सांगा. खालीलपैकी संयुक्त वाक्याचे उदाहरण कोणते ते सांगा. काय या प्रश्नाचं उत्तर असं बरं आता. श्रीमंताला विद्येची गोडी नसते, हे नाही असणार, हे केवळ वाक्य. परवानगी घ्या आणि मग आत या, हे नसणार. हे नाही 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 थांबा थांबा, सॉरी सॉरी चुकलं. आपल्याला काय विचारले त्यांनी, संयुक्त वाक्य. आपण मग काय म्हटलंय, आणि असला की संयुक्त वाक्य झालं. परवानगी घ्या आणि या, हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. परवानगी घ्या आणि आत या. जो अभ्यास करेल ते उत्तीर्ण होईल. मिश्र वाक्य नाहीये. आणि एक चाक कुच कमी असेल तर दुसऱ्याने आपल्यावर भर द्यावा असेल तर दुसऱ्याने आपल्यावर भर द्यावा, हे पण नसेल. आपल्याला संयुक्त वाक्य त्यांनी विचारलेलं आहे, परवानगी घ्या आणि मग आत या. किती सोपा आहे हो प्रश्न, किती सोपा आहे. आता हे STI 2016 विचारलेला प्रश्न आहे, लक्षात आलं का. त्यामुळे अशा स्वरूपाचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही अभ्यास जर सतत केला. आता हा STI ला विचारला प्रश्न त्यांनी. आता STI ला विचारलेला प्रश्न आणि वरती विचारलेला आहे तलाठी भरतीला प्रश्न. आता ह्याच्यात काय फरक आहे सांगा. सेम आहे ना. इतकं मराठी व्याकरण इतकं सोपं असतंय. तुम्ही अभ्यासाच्या मध्ये ज्यावेळी सातत्य ठेवणार त्यावेळी ते तुम्हाला यश जे आहे ते यश मिळणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, संभाजी ही कादंबरी कोणी लिहिली. तलाठी 2023 ला प्रश्न विचारलाय. तलाठी 2023 ला आलेला प्रश्न आहे हा. संभाजी ही जी कादंबरी आहे ही कोणी लिहिली. संभाजी ही कादंबरी कोणी लिहिली. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे. शिवाजी सावंत नाही, रणजित देसाई नाही, विश्वास नास इनामदार नाही, विश्वास पाटील. अगदी बरोबर, विश्वास पाटील. आता हा प्रश्न का विचारला आहे तर माहित आहे का विचारला असली तर मग प्रश्न मला सांगा बघूया. मराठी साहित्य संमेलन आता साताऱ्यामध्ये होणार आहे. साताऱ्यामध्ये मराठी साहित्य संमेलन होणार आहे आणि त्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जे आहेत, सातारामध्ये जे मराठी साहित्य संमेलन होणार आहे आणि त्या संमेलनाचे अध्यक्ष जे आहेत ते विश्वास पाटील होणार आहेत. लक्षात आलं का. आणि हे सातारामध्ये हे बघा इथे लिहितो मी, सातारा मराठी साहित्य संमेलन. सातारा मराठी साहित्य संमेलन कितवा आहे. 99 साहित्य संमेलन. लक्षात आलं का. 99 तर आकडा लिहितो असा, 99 साहित्य संमेलन जे आहे साताऱ्यामध्ये भरणार आहे. आणि त्यासाठीच जे आहे ते या ठिकाणी विश्वास पाटील यांचा पर्याय त्याने दिलेला आहे या प्रश्नामध्ये. आणि हा प्रश्न तुम्ही पाठच करून ठेवा, कारण साताऱ्यामध्ये हे जे साहित्य संमेलन आहे हे 32 वर्षानंतर भरतंय. 32 वर्षानंतर मराठी साहित्य संमेलन जे आहे ते साताऱ्यामध्ये भरलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यासाठी तुम्हाला बघा आता इथं साहित्य संमेलन विचारलेले आहेत, त्यामुळं तुमच्या लक्षात येईल काय तर मराठी साहित्य संमेलन आपल्या ज्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जे झालेले आहेत, लक्षात आलं का. तर ते मराठी साहित्य संमेलन कुठे कुठे झाली तर ही आपल्याला माहिती पाहिजे. लक्षात आलं का. आता 98 साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते हो. 98 साहित्य संमेलन, इथं लिहितो बघा ते 98 साहित्य संमेलन. या संमेलनाचा अध्यक्ष कोण होतो तर तारा भवाळकर. लक्षात आलं का. या लोकसाहित्याचा त्यांनी मोठा अभ्यास केला होता. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचा अभ्यास केला होता तारा भवाळकर यांनी. आणि त्या 98 मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या. आणि 98 मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीमध्ये होतं. कुठं होतं मित्रांनो, दिल्ली. तालकटोरा गार्डन या ठिकाणी. तालकटोरा गार्डन माहिती आहे ना.
लक्षात आलं का बघा. तुम्ही जर अशोक सराफचा धूम धडाका पिक्चर बघितला तर त्याच्यात एक गाण्याची शूटिंग झालेलं आहे, ताल कटोरा प्रियतमा प्रियतमा. हे गाण्याचं शूटिंग मध्ये ताल कटोरा गार्डन नवी दिल्ली. लक्षात आलं काय? ताल कटोरा गार्डन गार्डन नवी दिल्ली. लक्षात आलं का? दिल्लीचं ते त्यांनी दाखवलं आहे बघा त्या चित्रपटामध्ये. जर गाणे पिक्चर बघत असाल तुम्ही मराठी चित्रपट तर तुमच्या लक्षात येईल. शिवाजी सावंत यांची कुठली कादंबरी आहे? मृत्युंजय. मृत्युंजय. त्यानंतर छावा. लक्षात आलं काय? युगंधर. युगंधर. लक्षात आलं काय? या अशा पद्धतीने जे आहेत त्या विचारायचं. विश्वास पाटीलांच्या आणि कुठली कादंबरी आहेत? विश्वास पाटलांचं सगळं साहित्य तुम्ही लक्षात ठेवा. पानिपत. पानिपतात विश्वास गेला म्हणजे बघा त्याच्यावरून लक्षात ठेवायचं. त्यानंतर पांगिरा. लक्षात आलं काय? झाडा झडती. झाडा झडती. लक्षात आलं का? हे सगळं पाहिजे. त्यानंतर संभाजी. संभाजी. या अशा पद्धतीने जे आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि तेच लक्षात ठेवायचं आहे. रणजित देसाई यांच्या कादंबऱ्या कुठल्या? रणजित देसाई यांच्या कादंबऱ्या कुठल्या हेही तुमच्या लक्षात पाहिजे. रणजित देसाई मराठी साहित्य क्षेत्रातलं मोठं लक्षात आहे. त्यांची प्रसिद्ध कादंबरी आहे आणि ती सतत परीक्षेला येत असते. त्या कादंबरीचं लक्षात ठेवायचं नाव मित्रांनो. कुठं आहेत रणजित देसाई? हेच ना रणजित देसाई. तर रणजित देसाईंची कादंबरी आहे श्रीमान. श्रीमान योगी. लक्षात आलं का? श्रीमान योगी जे आहे, मी तर पेनानं लिहिता येत नाही, तुम्ही लक्षात घ्या. रणजित देसाई यांची जी कादंबरी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती, श्रीमान योगी. लक्षात आलं का? आणि दुसरी त्यांची एक कादंबरी आहे रणजित देसाईंची दुसरी कादंबरी. तर ती दुसरी कादंबरी कुठली आहे? तर स्वामी. स्वामी आणि श्रीमान योगी या रणजित देसाई यांच्या कादंबऱ्या आहेत. हे आपण प्रत्येक वेळी जे आहे ते लक्षात वाचताना घेताना. त्यानंतर नास इनामदार यांचं पण मराठी साहित्य क्षेत्रामध्ये मोठं काम आहे. त्यांनी मोठे जे आहे ते साहित्य लेखन प्रत्येक ठिकाणी केलेलं असते आणि त्यांची काम जे आहे त्यांनी लिहिले. बऱ्याच कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत नासी इनामदार याने. तर ते त्यांचा जन्म जे नासी इनामदारांचा झालेला आहे तो कुठं झालेला आहे बरं? सातारामध्ये झालेला आहे. आणि अशा पद्धतीने जे आहे कादंबरी लिहिण्याचं मराठी साहित्य क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. त्यांना असं इनामदार यांची सुद्धा चांगल्या लिहिलेल्या आहेत त्यांनी कादंबऱ्या. त्या तुम्ही जरा वाचून घ्या. तरी पण इथं मी तुम्हाला सांगणार यांच्या नासी इनामदारांची कुठली कादंबरी बाबा. नासी इनामदारांची साऊ एक आहे आणि झुंज ह्या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत त्यांच्या. लक्षात आलं का? हे आपल्याला माहिती पाहिजे. चला पुढे ह्या प्रश्नाचं उत्तर काय? संभाजी कादंबरी कोण लिहिली? संभाजी कादंबरी लिहिली विश्वास पाटील यांनी लिहिलेली आहे. संभाजी कादंबरी विश्वास पाटील यांनी लिहिलेली आहे. पुढं विष्णू वामन शिरवाडकर कोणत्या नावाने ओळखले जातात? काय प्रश्न विचारलाय? ग्रामसेवक 2023 ला प्रश्न विचारलाय. विष्णू वामन शिरवाडकर कोणत्या नावाने ओळखले जातात? आता काय सांगावं यांना? काय सांगावं सांगा. इतका सोपा प्रश्न आहे. ह्या जो प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, लगेच उत्तर सांगतो मी. तर कुसुमाग्रज जे आहे त्या कुसुमाग्रज या नावानं जे आहे ते त्यांना ओळखले जाते. लक्षात आलं का? विष्णू कुसुम. त्यानंतर ह्याचं उत्तर काय लक्षात ठेवणार? केशवसूत. दामल्यांचं सूत. लक्षात आलं काय? त्यानंतर आरती प्रभू. त्यानंतर हे निसर्ग कवी होते का? निसर्ग कवी नव्हते. निसर्ग कवी कोण होते बरोबर? महानोर. नाधो महानोर हे निसर्ग कवी होते. लक्षात आलं का? आणि अशा पद्धतीनं हे तुम्ही उत्तर लक्षात ठेवायचे आहे. त्यांचं पूर्ण केशवसूतांचं पूर्ण नाव काय हो? कृष्णाजी केशव
दांबले. लक्षात आलं का? हे असं आपल्याला माहिती पाहिजे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय? विष्णू वामन शिरवाडकर हे कोणत्या नावाने ओळखले जातात? कुसुमाग्रज. विष्णू वामन शिरवाडकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार कुठल्या कशासाठी मिळाला हो? नटसम्राट. नटसम्राट नाटक. नटसम्राट नाटक यासाठी त्यांना लिहिलेला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. हेही तुम्हाला माहिती पाहिजे. त्यामुळे ह्या प्रश्नाचं त्यांनी का प्रश्न विचारलाय बघा. प्रश्न कसा विचारतात तर साहित्य क्षेत्रामध्ये कसं कुणाला पुरस्कार मिळाला त्याच्यात मिळालं जातात. आरती प्रभू यांचं सुद्धा खूप मोठं काम आहे. लक्षात आलं का? तर आरती प्रभू यांना दुसरं नाव त्यांनी तुम्ही जर ओळखलं आरती प्रभूचं तर यांना काय कसं लक्षात ठेवायचं तुम्हाला? काय आरती? खानोलकरांची आरती. आरती कुणाची? खानोलकरांची आरती. आरती प्रभू यांना खानोलकर म्हणजे चिंतामणी त्र्यंबक खानोलकर जे आहेत त्यांना आरती प्रभू या नावाने ओळखलं जातं. आता आरती प्रभू हे कोण? लेखिका नाही, ते लेखक आहेत. आता तुम्ही म्हणशीला आरती लिहिले म्हटलं हे लेखिका आहेत होतं, हे लेखक आहेत. लेखक हे माहिती पाहिजे आपल्याला. यांचं नाव आहे चिंतामण त्र्यंबक खानोलकर. लक्षात आलं का? आणि हे नादो मानोरे निसर्ग कवी आहेत. ते तुम्हाला माहिती आहे का एक गाणं? दूरच्या रानात केळीच्या बनात. हे नादो मानोऱ्याने लिहिलेली कविता आहे. हे नादो मानोऱ्याने लिहिलेलं गीत आहे. लक्षात आलं का? दूरच्या रानात. हे आपल्याला कसं असतंय, आपण कधी वाचन केलेलं नाही त्यामुळे आपल्याला माहीत नसतंय मित्रांनो. आणि त्यांना निसर्ग कवी म्हणून ओळखलं. निसर्गावरती भरपूर साहित्य जे आहे काव्यलेखनाचे नादो मानोऱ्याने केलेलं आहे. पुढे घ्या. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. प्रसार. तलाठी 2023 ला विचारला प्रश्न. आता प्रसार म्हणजे काय हो? चला प्रसार, सगळीकडे प्रसार झाला, सगळीकडे प्रसार झाला. जाहिरात होईल काय हो? जाहिरात ही पेपरमध्ये दिली जाते. संबंध हे प्रस्थापित केले जातात. त्यांची माझे संबंध आहेत, जिव्हाळ्याचे संबंध आहेत. प्रचार हा कुठल्या तरी नेत्याचा किंवा कुठल्या तरी गोष्टीचा प्रचार. चला प्रचार करूया, हे पण येणार नाही. प्रसिद्ध. प्रसार, सगळीकडे प्रसार झाला, सगळीकडे प्रसिद्ध झालं. त्यामुळं योग्य अर्थ आहे प्रसार या शब्दाचा अर्थ आहे प्रसिद्ध. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. खाली प्रसार या शब्दाचा अर्थ आहे प्रसिद्ध. हे आपल्या लक्षात येणार. पुढं घ्या. खालील शब्दाचा समास ओळखा. चातुर्मास. एकदम आहे, याला IMPच करा. कुठली परीक्षा ही? तलाठी 2023 ला विचारलाय प्रश्न. चातुर्मास. तर चातुर्मास बघा, चातुर्मासमध्ये तुम्हाला सांगतो तत्वपुरुष नाही, अव्ययीभाव नाही, द्विगु नाही, द्विगु हे करा, बहुरूपी नाही. तर हा द्विगु समाज आहे. द्विगु समाज मी का सांगितलं लगेच? त्याचं चातुर म्हणजे 4. लक्षात झालं का? ज्यावेळी शब्दाच्या सुरुवातीला, लक्षात झालं का? शब्दाच्या सुरुवातीला संख्यावाचकाचा उल्लेख ज्यावेळी होतो ना त्यावेळी तो द्विगु समाज असतो. द्विगु समाज ओळखायला इतका सोपा आहे मित्रांनो, खूप म्हणजे खूप सोपा आहे. हे द्विगु समाज ओळखायला झाले तर लक्षात आलं का? प्रथम पद जे असतं त्याच्यातलं हे प्रथम पद ते काय? संख्यावाचक असतं. लक्षात आलं का? प्रथम पद जे आहे ते कसं असतं? संख्याविशेषण. संख्या एखाद्या आली की लगेच ओळखायचं, हे द्विगु समाज आहे. आता बहुरूपी बहुव्रीही समाज कसा ओळखायचा हो? तर बघा, दोन्ही पदांचा बोध न होता तिसराच बोध होतो.
तिसऱ्याचा बोध होतो. बोध होतो. तिसऱ्याचाच बोध होतो. त्यावेळी बहुव्रीही समास असं म्हटलं जातं. आणि बहुव्रीही समास जो आहे ना इतका सोपा आहे. आणि समास हा चॅप्टरच, समास हे घटकच पूर्ण जो आहे तो सोपा आहे. तुम्ही ते सविस्तरपणे तुम्हाला मी एका प्रत्येक वेळी अशी लेक्चर जी घेणार आहे ग्रामरवरती, त्याच्यावरती तुम्हाला लक्षात येईल आणि तुम्हाला त्यातून जे आहे ते एखादी गोष्ट जी आहे ती तो घटक जो आहे तो समजण्यास मदत होणार आहे. त्यामुळे तुम्ही काय काय काळजी करायची नाही. लक्षात आलं का? मी तुम्हाला सांगतो, परीक्षा ही सोपी असते. परीक्षा ही सोपी असते. तुम्ही सोपं 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 जे आहे ते ओळखायचं. लक्षात झालं काय? त्यानंतर काय बघा, पितांबर आपण एक शब्द इथं लिहिला. काय पितांबर असा शब्द लिहिला. पितांबर, पितांबर. तर याचा समास कुठला ते ओळखा असं विचारतील. तर याचा समास कुठला होईल तर तो बहुव्रीही समास होईल. पिता असा शब्द होत नाही आणि अंबर पण असा शब्द वेगळा होत नाही. तिसराच होतोय म्हणजे समुद्रकन्या लक्ष्मी पितांबराची सहचरणी आहे. लक्षात आलं का? याचा अर्थ काय होईल तर वाक्य लिहून तुम्हाला देतो मी बहुव्रीही सिद्धांताचं. समुद्रकन्या लक्ष्मी पितांबराची सहचरणी आहे. इथे लिहितोच तुम्हाला मी, लक्षात येईल. समुद्रकन्या पितांबराची सहचरणी आहे. सहचरणी आहे हे या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. त्यामुळे समास हा घटक ओळखा आहे, सोपा आहे. त्यामुळे संख्या विशेषण आलं की चातुर्मासमध्ये संख्या विशेषण आलं 4. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे द्विगु तिगु समास. द्विगुला तसा सोडायचाच नाही. संख्या विशेषण आलं की ओळखायचं. पुढं, राजा शिवछत्रपती हे चरित्र कोणी लिहिले? तलाठी 2023ला प्रश्न विचारलाय. बाबासाहेब पुरंदरे, मुकुंद पाटील, नासी इनामदार आणि सचिन तेंडुलकर. या प्रश्नाचं उत्तर पहिल्याच क्रमांकाचं उत्तर आहे बाबासाहेब पुरंदरे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार यांना मिळालेला आहे बाबासाहेब पुरंदरे यांना. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती मोठं काम किंवा साहित्य जे लिहायचं काम जे आहे ते बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेलं आहे. लक्षात आलं का? त्यानंतर नासी इनामदार, आपण मग हे प्रश्नाचं उत्तर येणार नाही. मुकुंद पाटील नासी इनामदार येणार नाही. सचिन तेंडुलकर येणार नाही. नासी इनामदार यांचं मग सांगितलं झुंज. लक्षात आलं का? झुंज. त्यानंतर राहू, अशा पद्धतीच्या ज्या कादंबऱ्या आहेत त्या कादंबऱ्या लिहिण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. लक्षात आलं का? आणि हे तुम्ही प्रत्येक वेळी मी ज्यावेळी आपली लेक्चर झालेले आहेत त्यावेळी तुमची ती कोणत्या स्वरूपाची आहे ती लक्षात ठेवायचं. त्यानंतर नासी इनामदार यांचं झेप आणि वाळल्या फुलात झुंज. लक्षात आलं काय? पुण्यांची राहू, झेप, झुंज, त्यानंतर वाळल्या फुलात. लक्षात आलं का? अशा ज्या कादंबऱ्या आहेत त्या कादंबऱ्या तुम्ही वाचा, त्या नासी इनामदारात आहे. सचिन तेंडुलकर यांचं काय हो? सचिन तेंडुलकरचं नाव मी का घातलं इथं, मी मुद्दाम पर्याय टाकलाय सचिन तेंडुलकर हा. तर सचिन तेंडुलकर यांच्या संदर्भात सुद्धा भविष्यात तुम्हाला जनरल नॉलेजसाठी प्रश्न एक विचारला जाईल. कारण भारतीय क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती आहे. प्रसिद्ध व्यक्ती आहे. आणि त्यांना कुठला पुरस्कार मिळाला आहे? सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न सचिन तेंडुलकर हा एकमेव असे खेळाडू आहेत, क्रिकेटर आहेत की त्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे. लक्षात आलं का? त्यामुळं तुम्ही लक्षात ठेवा, त्याने 100 शतक पूर्ण केलेले आहेत आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रामध्ये. लक्षात आलं का? हेही आपल्याला माहिती पाहिजे. त्यामुळं रोज तुम्ही अभ्यास करत जावा, तुमच्या पुढे लक्षात येईल. पुढे जाऊया. तर धन्यवाद. तर आजचा इथं चॅप्टर आपली क्वेश्चन पेपर संपतोय. 15 प्रश्न आपण घेतले आणि चांगल्या पद्धतीनं आपण ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे सर्वांना शुभेच्छा.
सर्वांनी खूप अभ्यास करा आणि जीवनामध्ये यशस्वी व्हा हीच आपल्याला मी विनंती करतो आणि इथं मी थांबतो. मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.